नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला. गेल्या आठवड्यात सर्वत्र झालेल्या पावसानं शेतीच्या मशागतीच्या कामांना पुढे वेग आला. कमी कालावधीत अतिवृष्टी होण्यामुळे पूर येऊन शेती आणि मालमत्तेचं नुकसानही झालं. पुणे शहरात विशेषतः हिंजवडी या उद्योगबहुल भागात रस्ते जलमय झाल्यानं नागरिकांचे हाल झाले. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता केल्यानंतरही पाणी साचण्याची समस्या पूर्णपणे सुटलेली नाही. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत साधारण 5.5 टीएमसी म्हणजे 18.5% पाणी साठा झाला आहे. धरण परिसरात पावसाचा जोर होता. पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर कचरा तसंच घाणीचं साम्राज्य असल्याचं दिसून येतं. यावर उपाययोजना करण्याबरोबरच स्वच्छतेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी पुणे शहरात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. स्वच्छतेच्या संदर्भात नागरिकांचा सहभाग, जनजागृतीबरोबरच प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा आहे. पुणे महापालिकेची निवडणूक 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. त्यामुळे पुण्यात प्रभाग संख्या 42 राहणार असून नगरसेवकांची संख्या 165 राहणार आहे. प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ज्ञ यांचा समावेश असेल. पुणे शहर पोलीस आयुक्तालयानं तयार केलेल्या पीटीपी ट्रॅफिक ऑफ ॲपचं लोकार्पण पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. पुणेकरांपुढील नागरी समस्यांमध्ये मुख्यतः वाहतूक कोंडी, त्यातून घडणारे अपघात आणि वाहन प्रदूषणाचा समावेश आहे. वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर प्रभावी कारवाई न होणं ही सुद्धा एक मुख्य समस्या आहे. या समस्यांवर या ॲपद्वारे उपाय केले जातील अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यात कालपासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं अनेक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. पालकमंत्री अजित पवार यांनी दौंड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आलेगाव इथल्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि गणवेशाचं वाटप करण्यात आलं. मावळ तालुक्यातील कुंडमाळा इथं इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला. यामध्ये 4 पर्यटकांचा मृत्यू झाला तर 50हून अधिक पर्यटक जखमी झाले. पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी याविषयी तज्ज्ञ तसंच जिल्हा प्रशासनानं वारंवार विविध माध्यमातून खबरदारीचे इशारे आणि सूचना दिल्यानंतरही पर्यटक अतिशय बेजबाबदार पद्धतीनं वागत असतात हे कुंडमाळा पूल दुर्घटनेतून पुन्हा एकदा दिसून आलं. जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी 31 ऑगस्टपर्यंत वर्षा विहाराच्या निमित्तानं प्रतिबंधात्मक आदेश यापूर्वीच जारी केले आहेत. आषाढी वारीकरता पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी पुणे विभागानं 750 बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. पुणे विभागातील 14 आगारातून पंढरपूरसाठी एसटी बसेस सोडल्या जातील. यंदा 19 जूनपासून आषाढी वारीला सुरुवात होणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी देहूवरून उद्या 18 जूनला निघणार असून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीवरून परवा 19 तारखेला निघणार आहे. पु ल देशपांडे यांचा 25वा स्मृतिदिन आणि सुनेत्राबाईंच्या जन्मदिनाचं औचित्य साधून ग्लोबल पुलोत्सवाचं आयोजन नुकतंच पुण्यात करण्यात आलं. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. पुलंच्या स्मृती शाश्वत ठेवण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुलंच्या नावानं अध्यासनाची निर्मिती करावी अशी इच्छा मधु मंगेश कर्णिक यांनी यावेळी व्यक्त केली. ज्येष्ठ गायिका दिवंगत प्रभा अत्रे यांच्या स्वरमयी संस्थेला यावेळी विशेष पु ल पुरस्कार प्रदान करण्यात आला. या महोत्सवात महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनी पु ल आणि त्यांच्या साहित्याला समर्पित केलेल्या व्यंगचित्रांच्या आणि चिंतामणी हसबनीस यांच्या ब्रेल चित्रांच्या खास प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. त्याचं उद्घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीधर फडणीस यांच्या हस्ते झालं. पुलंच्या साहित्याला पूरक चित्र मी रेखाटू शकलो हा मी माझा भाग्ययोग समजतो. पुलंच्या शब्दप्रवासाचा मी निशब्द सहप्रवासी आहे अशी नम्र भावना श्रीधर फडणीस यांनी व्यक्त केली. हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.